हाय फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असतात. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की प्लीज प्लीज माझ्या चॅनलला जेवढं होईल तेवढं शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जे आहे ना, स्किप करायला पण विसरू नका. रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तर मी तुमच्यासाठी ना एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. आजही घेऊन आलेली आहे. आज आपल्या रेसिपीमध्ये खूप खास अशी रेसिपी आहे. अजिबात स्किप करू नका. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. तर सर्वात आधी पाहिले असेल की आपण इथे काय केले. आज आपण या आगळ्या वेगळ्या पद्धतीने आणि झणझणीत एकदम डिलिशियस अशी रेसिपी बनवत आहे. आणि तुम्ही सर्वात आधी पाहिलं असेल की आपण इथं काय केले. 1 किलो इथं घेतलेलं आहे मटण. हो, आज आपण इथं मटणाचा रस्सा कशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीने इथं बनवत आहे. आणि हो, भरपूर टेस्टी अशी ही रेसिपी असणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका. तर सर्वात आधी आपण काय केलं आहे, इथं मटण जे आहे ना 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. तर स्वच्छ धुतल्याच्या नंतर त्याचं पाणी जे आहे ना तर पूर्णपणे काढून घेतले. आणि दुसरीकडे आपण इथं पाहिलं असेल की गॅसवरती कुकर ठेवला आहे. त्याच्यामध्ये ना 2 असे मोठे कांदे इथं मी घेतलेले आहे, असे बारीक बारीक चॉप करून. तर तो कांदा जे आहे ना तर लाईट गोल्डन होईपर्यंत, म्हणजे एकदम हलकासा ना त्याला लाल कलर येईपर्यंत आपण काय केले, तेलामध्ये ना कांदा फ्राय करून घेतले आहे. आता कांदा फ्राय झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 2 चमचे इथे मी घेतलेला आहे धना पावडर, 2 चमचे मी इथे घेतलेला आहे हळद. आता मी इथं काय केले, थोडंसं ना तेलामध्ये परतून घेतले. आणि त्याच्यासोबतच आलं लसणाची पेस्टही घेतलेली आहे. पण आलं लसणाची पेस्ट जी आहे ना तर कमी क्वांटिटीमध्ये घेतली, कारण आपण ज्यावेळेस भाजी बनवणार आहे त्यावेळेस पण मी टाकणार आहे. तर सर्वात मग तुम्ही पाहिलं असेल की आपण इथं आलं लसणाची पेस्ट इथं घेतलेली आहे अर्धा टेबलस्पून. त्याच्यासोबतच सर्व काय मसाले जे आहे ना आपण तेलामध्ये परतून घेतल्याच्या नंतर आपण जे मटण आहे ना स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर इथं आपण तेलामध्ये मसाल्यामध्ये ॲड केले. आणि मसाले चांगले परतल्याच्या नंतर ना मी मटण ॲड केलं. मटणही तुम्ही पाहू शकता तेलामध्ये चांगल्यापैकी मी परतून घेतले, जेणेकरून त्याचं हळद मीठ वगैरे जे आहे ना व्यवस्थित मटणाला ॲड होईल. तर तुम्ही पाहिलं असेल की 3-3.5 छोटे चमचे आहे ना इथे मी घेतलेलं आहे मीठ. मीठ आहे ना भरपूर जर ॲड केलं ना तर आपल्या भाजीतही आपण जास्त मीठ लागत नाही. आणि त्याच्यासोबतच जेवढं मटणाला जर मीठ असेल ना तर मटणाची टेस्ट अप्रतिम होते. तर तुम्ही इथं पाहिलं असेल की आपण थोडीशी कोथिंबीर ॲड केली. तेलामध्ये ना मटण छानपैकी परतून घेतले. आणि त्याच्यासोबतच जवळपास एक एक ग्लास किंवा अर्धा ग्लास इथं मी पाणी घेतले. जास्त पाणी घ्यायचं नाही, कारण काय होतं की मटण जे आहे की लगेच उतू जातं. आता कुकरच्या शिट्ट्या ना 7 ते 8 घ्यायच्यात, कारण कधी कधी बकरं जर समजा वयस्कर असलं, म्हणजे थोडं मोठं वगैरे म्हणतात ना तसं जर असेल ना तर शिट्ट्या जरा जास्त घ्यायच्या. आणि जर कवळं असेल ना तर शिट्ट्या ना 5 ते 6 शिट्ट्यातच ते जे मटण आहे ते शिजून तयार होतं. तोपर्यंत तुम्ही दुसरीकडे पाहिलं असेल की आपण तवा ठेवला आहे. आधी मी भाकरी बनवून घेतल्या आणि त्याच तव्यावरती ना खोबरंही थोडंसं घेतले. आता त्याच्यानंतर थोडंसं खोबरं ना थोडं तेल ॲड केलं. आणि खोबरं लालपैकी लाल झालं ना त्यावेळेस मी इथं कांदा ॲड केला. आणि कांद्यासोबतच ना इथं मी घेतलेला आहे कोथिंबीर. आणि इथं ना मी फक्त एकच कांदा घेतला आणि खोबऱ्याचा फक्त छोटासा तुकडा घेतला, कारण मला ना एकदम असं जत्रा टाईप अशी भाजी बनवायची होती. समजा कंदुरीला वगैरे बनवतात ना तशा पद्धतीने. तर मला तर माहितीच आहे की कंदुरीचा रस्सा अप्रतिम, आहा हा हा एकच नंबर, अशा पद्धतीचा मला ना इथं रस्सा बनवायचा होता. आणि बाजरीच्या भाकरीसोबत रस्सा एकदम खूप छान लागतो. त्यासाठी इथं मी ना थोडीशी कन्सिस्टन्सी ना एकदम अशी पातळ ठेवणार आहे. तर तुम्ही इथं पाहिलं असेल की मसाला ना तव्यावरती परतल्याच्या नंतर आहे ना इथं मी मिक्सरमधून इथं बारीक करून घेतला आहे. आणि तुम्ही इथं पाहिलं असेल की आपलं जे मटण आहे ना इथं मी चेक करते की शिजलं का नाही. 7 ते 8 शिट्ट्यांच्या नंतर इथं ना आपलं मटण जे आहे ना एकदम परफेक्ट असं शिजलं होतं. एक म्हणजे कसं असतं, एक टिप्स देते. काय करायचं माहिती आहे का, कधीही मटणाला शिजवताना ना फक्त आपण कसं भात आहे ना एका कणीवरती ठेवतो दमवरती, तशाच पद्धतीने काय करायचं, एका थोडंसं नॉर्मली ना थोडंसं कच्चं ठेवायचे. म्हणजे का माहिती आहे का, ज्यावेळेस आपण भाजी बनवतो ना त्यावेळेस ते आपोआप त्याच्यामध्ये शिजून निघतं. आणि हो, जास्त फार काय शिजलं ना ते छान लागत नाही. फक्त एक छोटीशी टिप्स आहे. तर आता ते मटण जे आहे ना तर थोडंसं शिजलं गेलं, म्हणजे पूर्ण शिजलं गेलं. आणि ते साईडला मी काढून ठेवलं. मी थोडंसं मटण तुम्हाला तर सांगितलं की एका कणीवर आपण जसं ठेवतो तसंच मी मटण ते शिजून घेतलं. तर दुसरीकडं तर मी पाहिलं असेल की पातेलं घेतलं भाजी बनवण्यासाठी.
आणि पातेलं गरम झाल्याच्या नंतर तेल ॲड केलं आणि त्याच्यात काय झालं की तेल जास्त पडलं. परत तेल कमी केलं मी आणि त्याच्यानंतर आहे ना जो मसाला आपण वाटून घेतला होता ना तो तेलामध्ये ॲड केला. त्याच्यासोबतच ना अर्धा टेबलस्पून इथं आलं लसणाची पेस्ट ॲड केली. पुन्हा एकदा मी जे मसाला आहे परतून घेतला आणि त्याच्यासोबतच बेसिक मसाले प्रत्येक वेळेस आपण जे यूज करतो ना तेच. तो 1 चमचा इथे मी घेतलेला आहे मटण मसाला, 1 चमचा मी इथं घेतलेला आहे चिकन मसाला, 1 चमचा मी घेतलेला आहे इथं होममेड मसाला आणि 1 चमचा मी घेतलेला आहे कश्मीरी लाल तिखट. आणि हे काय मसाले आहेत ना तेलामध्ये तेल सुटेपर्यंत इथं मी परतून घेतले. आणि ह्या भाजीला ना मी गावरान तूप वगैरे काहीच टाकलेलं नाही, कारण तुम्हाला त्याचं माहिती आहे की मटणाच्या भाजीला ना भरपूर असं तेल सुटतं. तर त्यासाठी मी ते काय तूप वगैरे ॲड केलेलं नाही आहे. तर तुम्ही इथं पाहिलं असेल की मसाला जी आहे ना तर चांगल्यापैकी परतला गेला आहे. थोडीशी कोथिंबीर ॲड केली आणि त्याच कोथिंबीर वगैरेमध्ये ना मसाल्यामध्ये थोडासा मसाला मी पुन्हा एकदा परतून घेतला. आणि मसाला चांगल्यापैकी परतून घेतल्याच्या नंतर आपलं जे मटण काय आहे ना ते सगळं मी मसाल्यामध्ये ॲड केलं आणि तुम्ही पाहू शकता उकळी यायच्या अगोदरच आपल्या या भाजीला आहे ना तर तेल सुटायला सुरुवात झाली आहे. आणि फायनली ना आपला मटणाचा रस्सा बनून तयार झाला. तर तुम्ही तर म्हणू शकता आणि तर जत्रा टाईप किंवा कंदुरी टाईप हा रस्सा ना खूप छान बनून तयार झाला. आणि हो कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता आणि तोंडाला पाणी सुटेल अशा प्रकारे ही रेसिपी झालेली आहे. एकदम डिलिशियस, एकदम फॅब्युलस अशी रेसिपी झालेली आहे. तर ही रेसिपी मी सांगते म्हणून एकदा नक्की ट्राय करा. ही रेसिपी ना हे तर मी एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा, आनंदात राहा, हसत राहा. आणि हो माझ्या चॅनलला जेवढं होईल तेवढं प्लीज शेअर करत राहा. आणि ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला असेल ना त्यांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद करते ना. हा व्हिडिओ मी इथं सेंड करते. तर माझ्या चॅनलला ना खरंच मी रिक्वेस्ट करते की मी एवढं कष्ट करते ना फक्त मला तुमचा सपोर्ट हवा आहे. तर प्लीज लक्षात असू द्या. बाय.